सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, उपसंपादक बारामती विभाग। आचार्य यात्रे प्रतिष्ठानच्या आयोजनातून पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळवून निवडून आलेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर हवेलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जलेंद्र भाऊ कामठे तसेच आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतून निवडून आलेल्या रश्मी बागल, पुणे जिल्हा परिषद दिवे गराडे मतदारसंघातून सौ रुपाली झेंडे, निरा कोळविहिरे गटातून प्राजक्ता दुर्गाडे यांचा समावेश होता। तसेच पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, सदस्य माणिकराव निंबाळकर, अर्चना कटके, मोनाली कांबळे, स्मिता निगडे यांचाही गौरव करण्यात आला। सासवड नगरपालिकेमधील नगरसेवक गटनेते मंदार गिरमे, विरोधी पक्षनेते राजाभाऊ टकले, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, प्रीतम म्हेत्रे, सचिन भोंडे तसेच नगरसेविका शिल्पा संदीप जगताप, रत्ना म्हेत्रे, दीपाली अक्षरा जगताप, माधुरी तेजस राऊत, हेमलता मिलिंद इनामके यांचाही सत्कार करण्यात आला। सोनोरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ काळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला। याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी न झालेल्या पण उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उमेदवारांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानचे सचिव गौरव कोलते, सहसचिव बंडू काका जगताप, शांताराम पोमन, ॲडव्होकेट खाडे साहेब, माजी सभापती अतुल म्हस्के, राजेश चव्हाण, डॉक्टर राजेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, शिवसेना पुरंदर अध्यक्ष उमेश गायकवाड तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट, अजित पवार गट, शिवसेना तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। निवडून आलेल्या प्रतिनिधींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। धन्यवाद। त्यांच्या वतीनं नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचबरोबर सासवड नगरपालिका या ठिकाणी निवडून आलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते आपण ठेवलेला आहे। बाप्पू थोड्याच वेळात येतील, पण तोपर्यंत कार्यक्रम आपण सुरू करत आहोत। सुरुवातीलाच शांताराम बाप्पूंनी सर्वांचं स्वागत केलंय। प्रास्ताविकाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की अनेक वर्षानंतर आपल्याला पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये जाण्याची संधी मिळाली, जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला स्थान मिळालं। आज वर्तमानपत्रात बातमी आहे भोरची की अनेक वर्षानंतर भोरची पंचायत समिती गजबजली। मला असं वाटतं की आपलं सुद्धा मागच्या सोमवारपासून त्याच्यापासून पंचायत समिती गजबजलेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष झाले, तिथेही कामकाज सुरू झालंय। आणि मी निवडणुकीच्या सगळ्या काळात सांगत होतो की आमदार खासदारांच्या पेक्षा सुद्धा अधिक निधी मिळण्याचं ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद। भाऊ आणि आम्ही अध्यक्ष होतो त्या काळात जिल्हा परिषदेचा काळ आयोजित केलेल्या घरगुती म्हटलं, आपुलकीचं म्हटलं तरी योग्य ठरेल असा हा सोहळा। आपल्या माणसांचं कौतुक, यश मिळाल्यानंतर जगानं कितीही मोठाले सत्कार केले तरी कुटुंबानं पाठीवरती दिलेली थाप खूप मोठी असते। आणि मला असं वाटतं की व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या मंडळींसाठी आज हा आचार्य यात्रे प्रतिष्ठानने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी सर्वांच्याच वतीनं
आचार्य प्रतिष्ठान आदरणीय विजयदादा कोलते यांचे मनपूर्वक आभार मानते. आचार्य प्रतिष्ठानतर्फे आज जो सत्कार समारंभ आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि समोर उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सगळेच मंडळी, सगळ्यांना प्रथमतः प्रतिष्ठानचे मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आमचा सर्वच नवनिर्वाचित सभासदांचा आणि सदस्यांचा जो सन्मान आयोजित केला. आणि मी एवढं सांगू शकते की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरी बरेचसे मंडळी नौखे आहोत, परंतु व्यासपीठावर बसलेली ही सगळीच मंडळी अनुभवाने मोठी आहेत. त्यांचा अनुभव जास्त, जो काही कामाचा अनुभव आहे तोच त्या अनुभवाचं मार्गदर्शन आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने खरं तर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आणि नगरपालिका सासवडचे नगरसेवक यांचा सत्कार समारंभासाठी खरं तर आपण उपस्थित आहे. ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे ते विजयबापू शिवतारे, आमदार जयेंद्र भाऊ असतील, विजयदादा असतील, दत्ता आबा चव्हाण असतील, या सर्वांच्या खरं तर उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. मी सर्वात प्रथम या सत्कारानिमित्त आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आचार्य विकास प्रतिष्ठानचा आभारी आहे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांचा नामोल्लेख करत नाही तर आपलीच मुलगी थोडंसं समजून घ्या तेवढ्या बाबतीत. आज आचार्य विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्या वतीने आपण जो आम्हाला जे सन्मानित केले त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि खरं तर आपल्या पुरंदर तालुक्यात बहुतांश जणांचं व्याख्यान आचार्य यात्रेंचा उल्लेख किंवा त्यांचं एखादं व्यंग सांगितल्याशिवाय खरंच पूर्ण होत नाही. ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीमध्ये आचार्य प्रतिष्ठान हे नेहमी चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभं राहायचं काम, समाजहिताचं काम करत असताना नेहमी दादांना नाथराज प्रतिष्ठानला आम्ही पाहिले. परंतु हे सगळं करत असताना एक जुनी म्हण आहे की पंगत चुकली तरी चालेल परंतु संगत चुकता कामा नये. काही जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, सासवड नगरपालिका नगरसेवक यांचा सत्कार यांच्या शुभ हस्ते झाला. राज्याचे माजी मंत्री आणि खऱ्या अर्थानं पुरंदरच्या विविध प्रश्नावरती विधानसभेमध्ये कणखर भूमिका मांडणारे आदरणीय विजयबापू शिवतारे यांच्या पुढाकारामुळं आज सगळ्यात सत्कार होते. आचार्य विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे विकास प्रतिष्ठान पुरंदर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि प्रतिष्ठानचे सर्व माझे मित्र आदरणीय विजयदादा कोलते यांच्या संवेदनशील मनातून तालुक्यात नुकत्याच झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि त्याचबरोबर जरी पराजित झाले असतील तरी समाजकारणामध्ये प्रभावीपणे काम करत असणारी जी मंडळी आहेत त्यांना देखील आधार देणे आणि पुढचा विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा सर्व कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित सत्कार हा सगळ्यात महत्वाचा. किती मुलगा अख्ख्या जिल्ह्यात एक नंबरने आला आणि त्याच्या अगदी जिल्ह्यावर जरी सत्कार झाले परंतु तो पास होऊन पहिल्यांदा जेव्हा घरी येतो आणि आईची त्याला शाबासकी मिळते ती सगळ्यात महत्वाची. आणि म्हणून हा तसा त्याच अर्थाने म्हटलं तर खूप घरातला असा असो. सगळेजण निवडून आले. आता मला काही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा विजयराव का अनुभव नाही. पण विधानसभा बाकी गेले 12-15 वर्ष मी गाजवलेली. मला 99 जेव्हा प्रवेश दिला, बबनराव पाचपुते होते अध्यक्ष, आणि त्यांनी विधानसभेत एकदा सांगितलं की मी प्रवेश दिला जरी माता मंदिराच्या बाजूला विजयराव यायचे माझ्याकडे बांद्रेला. एका छोट्या वॉर्डमध्ये एक सचिव सदस्य म्हणून मी काम करायला सुरुवात केली.
आणि मला जेव्हा प्रवेश दिला त्यावेळेस आभार मानण्याची सुद्धा मी लटलट कापत होतो, मला बोलता येत